जगातल्या पहिल्या गणपती म्युझियमला भेट दिल्यानंतर आम्ही आलो चिखलदऱ्याच्या पहिल्या पॉईंटवर, तो आहे भीमकुंड. इथं आपल्याला आपली कार वगैरे घेऊन जाता येत नाही, सो इथे आपल्याला जिप्सी करावी लागते. पण ना, तुम्ही जिप्सी करू नका, विनाकारण पैसे जातात. अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर हा भीमकुंड आहे आणि इतका सुंदर व्ह्यू आहे इथनं की कायचं सांगू. पण आज आम्ही हा व्ह्यू पाहण्यासाठी आलो नव्हतो, तर आम्हाला करायच्या होत्या काही ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटी. इथे ना स्काय सायकलिंग, झिपलाईन आणि जायंट स्विंग अशा 3 ॲक्टिव्हिटीज आहेत. रेट किती काय जाणून घ्यायचं असेल तर लॉंग व्हिडिओ बघा, नाहीतर हाच व्हिडिओ जरा मागे जाऊन बघा, त्यामध्ये एक बोर्ड दिसेल तुम्हाला. आपण बायका दररोज घर सांभाळताना कितीतरी तारेवरच्या कसरती करतच असतो, तर म्हटलं चला आज तारेवर सायकलिंगही करून बघूयात. सुरुवातीला तशा थोड्या घाबरल्या होतो आम्ही, पण नंतर इतकं छान वाटायला लागलं आणि वरून दिसणारा जो हा व्ह्यू असतो ना, तो पाहून तर खरंच डोळे तृप्त होतात. माझ्या आयुष्यातला हा सर्वात अविस्मरणीय क्षण आहे. त्यानंतर आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला. एका ठिकाणी छान जेवण केलं, भरपूर डान्स केला, भरपूर मज्जा केली आणि त्यानंतर आलो मोझरी पॉईंटला. हा चिखलदऱ्याचा सनराईज सनसेट पॉईंट आहे आणि इथनं दिसणारा व्ह्यू खूप सुंदर असतो. त्यानंतर आलो देवी पॉईंटला. इथे नैसर्गिकरित्या तयार झालेलं देवीचं मंदिर आणि हा सुंदर व्ह्यू सोबत चंद्रभागा नदीचा उगम आहे. इथे भरपूर मजा मस्ती केली, आंघोळ केली आणि त्यानंतर इथे चिखलदरा संपलं नाही बरं का, आणखी बऱ्याचशा गोष्टी आहेत, पण व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून उद्या शेअर करते. चला बाय.